वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। बुलढाण्यात आज दिनांक 3 मार्च रोजी वन मिशन बुलढाणाचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभेचा नामांकन अर्ज दाखल केला असून मोठे शक्ती प्रदर्शन करत जिजामाता प्रेक्षागार येथे सभा घेत तेथून संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जनता चौक, कारंजा चौक असे मार्गस्थ क्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। संदीप शेळके यांनी मागील महिन्याभरापासून जिल्ह्याभरात परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढला असून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। तसेच जनतेने मला निवडून दिल्यास जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी MIDC तसेच सिंचन क्षेत्र वाढवणे यासह शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासह इतरही जे मुद्दे आहेत या सर्व विकासाच्या मुद्द्यांना हात घालून बुलढाणा जिल्ह्याला विकासाचे मॉडेल करणार असल्याची प्रतिक्रिया बुलढाणा वन मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिली। लोकसभेच्या उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांनी देखील आपले अर्ज जे आहेत ते दाखल केले आहेत, परंतु अपक्षांनी देखील आपली कंबर कसली आहे आणि या ठिकाणी जे आहे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। संदीप शेळके जे आपल्या सोबत आहेत त्यांनी आज त्यांचा नामांकन अर्ज दाखल केला आहे। व काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? आज माझे अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, पारधी, बंजारा समाजातील माझ्या माता भगिनी आलेल्या होत्या। युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला होता। त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या पाठबळामुळे ही वन बुलढाणा मिशन जी विकासाची चळवळ आहे ती इथपर्यंत पोहोचू शकली। त्या सगळ्यांचे आभार आणि येणाऱ्या काळामध्ये माझा विजय निश्चित आहे या ठिकाणी सांगू शकतो। काय मुद्दे असणार आहे जनतेपर्यंत जाताना, त्यांचे मतदान मागत असताना काय मुद्द्याच्या आधारे? आमच्या जिल्ह्यामधलं जे राजकारण झालेलं आहे आजपर्यंत ते जातीपातीचं राजकारण झालेलं आहे आणि या लोकांनी फक्त सत्ता भोगण्याचं काम केलं। उलट नेते बनायचं, आमदार खासदार व्हायचं आणि ठेकेदारीचा धंदा करायचा असे या इथल्या नेत्यांची पद्धती राहिलेली आहे। त्याच्यामुळे जिल्हा 50 वर्ष विकासामध्ये आमचा मागं गेलेला आहे। तर सिंचन आहे, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव आहे, शेडनेटचा NDRF मध्ये समावेश झाला पाहिजे, लोणारला जैवविविधता प्रकल्प, राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र, रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर, शेगावला संतपीठ, आमच्या घाटावरचं तालुक्यामध्ये सीडचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, सीड हब झालं पाहिजे। प्रत्येक तालुक्याला MIDC आणि प्रत्येक तालुक्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ते फार महत्त्वाचे आहेत। मी दाव्यानं सांगतो जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये पांदन रस्ते झाले तर पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 1000 कोटीनं वाढलेलं राहील। त्यामुळे विकासाचे मुद्दे आरोग्य, शिक्षण, सिंचन, पांदन रस्ते, रोजगार हे महत्त्वाचे मुद्दे माझ्यासाठी आहेत। आपण जिल्हाभरात फिरला आहात, जिल्हा पिंजून काढला आहे, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला? लोकांचा उत्तम प्रतिसाद मला आहे। मी ज्या रॅलीज परिवर्तन रथयात्रा घेऊन गेलो, संवाद मेळावे घेतले, कष्टकरी महिला मेळावे, युवकांचे मेळावे, महिला मेळावे घेतले, तर प्रचंड प्रतिसाद जनतेचा लोकांचा या ठिकाणी राहिलेला आहे। यावेळेस जनतेचा परिवर्तनाचा मूड आहे आणि परिवर्तन असं नाहीये की एक खासदार गेला नवीन खासदार आला। लोक सक्षम पर्याय शोधतायत की फक्त जुन्याला नाकारायचं, नवीनला द्यायचं या भानगडीत न पडता खऱ्या अर्थानं जो या ठिकाणी विकास करेल, आमच्या व्यथावेदना समजून घेईल, आमच्यासाठी काम करेल आणि सहज उपलब्ध होईल। आताच्या खासदारांची अवस्था आहे की विकास नाही आणि संपर्क नाही, ते बोलायला आणि भेटायलाही तयार होत नाही। आता 6 महिने झाले लोकसभा लागल्या म्हणून ते लोकांना कुठेतरी दिसायला लागले, चमकायला लागले,
त्याच्यामुळं विकास, संपर्क आणि खऱ्या अर्थानं माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन मी निवडणूक लढवतो आहे. विकास, संपर्क आणि जनतेशी त्यांनी केलेले जे वादे आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी लढत असल्याची भूमिका जी आहे संदीप शेळके यांनी व्यक्त केली आहे. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा TV, बुलढाणा. लग्न समारंभ असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे. 800 लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन मोहून टाकणारी आहे. 70 बाय 70चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी. प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व 10 बाय 20च्या अशा AC लक्झरी रूम्स, निसर्गरम्य वातावरणात 2 ते 2.5 हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन. अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क संतोष पाटील 98 22 51 51 35 वर संपर्क करा.